आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांना वयाचा ग्रुप आहे 6 वर्ष ते 17 वर्ष, या मुलांना मागील 1 महिन्यापासून 17 जूनपासून टँकरद्वारा पाणीपुरवठा चालू होता. तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुलांना मिळालेला आहे. त्यामुळे काही मुलांना काल सकाळी 11:30 वाजता संडास उलट्याचा त्रास झाला, म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेले आहे, हिरे मेडिकल कॉलेजला. त्यानंतर काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत जी मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उलट्यांचा, असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे. एकूण 22 मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे. पैकी 16 मुलांना आपण आपल्या इथे जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेलं आहे आणि 6 मुलांना थोडासा संडास उलट्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डिहायड्रेशन जास्त झालेलं होतं, म्हणून आपण त्या 6 मुलांना मेडिकल कॉलेज हिरे मेडिकल कॉलेजला पाठवलेला आहे. हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे. मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये. आणि जेव्हा इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा रुग्णालयातील डिस्पेन्स CS पासून ते सर्व स्पेशलिस्ट, फिजिशियन, पेडॅट्रिशियन, माझ्या इथल्या सिस्टर, सर्व ब्रदर्स, ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत. आता 16 मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे.